to man of the match. Under 23. उत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट फलंदाज स्पर्धेतील अंडर 23 क्रिश शाह 2 मॅचेस मध्ये 62 धावा. क्रिश, चला त्यांचा प्रतिनिधी ऑन बिहाफ ऑफ क्रिश. समवन प्लीज. पाटील पॅन्थर समवन. महेश बोरना पिंट्या ऑन बिहाफ ऑफ क्रिश कम हियर, कम ऑन द स्टेज. महेश बोरना पिंट्या वरती या ऑन बिहाफ ऑफ क्रिश. बेस्ट batsman of the tournament under 23, 62 runs in 2 matches. Krish Shah. आणि यानंतर स्पर्धेतील यानंतर मॅन ऑफ द मॅच फायनलचा man of the match. फायनलचा मॅन ऑफ द मॅच संघाचा कर्णधार गितेश पंधेरे, गॉड्स प्लॅन अजय स्पोर्ट्स. अंतिम सामन्याचा सामनावीर टी शर्ट आणि ट्रॉफी. टी शर्ट आणि ट्रॉफी अप्रतिम अशी कामगिरी. जोरदार टाळ्या होत्या गितेश पंधेरे उर्फ गाडी. खूप चांगला परफॉर्मन्स गितेश, वेल प्लेड. आणि यानंतर मॅन ऑफ द सिरीज अंडर 23 बेस्ट बॅट्समन. ओपन गटातील बेस्ट बॅट्समन बाकी आहे. ओपन गटातील बेस्ट बॅट्समन 4 मॅच मध्ये 84 धावा. ग्लेन वैती, नमो युनायटेड. ग्लेन वैती तो आलाय, तो आलाय. धाव संख्या 84 4 मॅचेस मध्ये. आणि यानंतर अंडर 23 स्पर्धेतला सामनावीर टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू आहेत ज्याला बेस्ट बॅट्समन पुरस्कार लाभलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिला टेनिस क्रिकेट मधील हा लेजंड प्लेअर. जोरदार टाळ्या होत्या ग्लेन वैतीसाठी. बक्षीस आपण ग्लेन वैती यांच्या परिवारामध्ये पाहतो. ज्याकडे रॉस वैती खेळले, ग्लेन वैती खेळले. आणि आता मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा मालिकावीर ज्या खेळाडूने आपल्या क्रिकेटचा श्री गणेशा अशा आपल्या आदर्श आणि खेळाडूकडे पाहून सुरुवात केली. या ठिकाणी गणेश राणे साहेबांची या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतोय. मी गणेश राणे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. गणेश राणे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील अंडर 23 मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आणि ते पारितोषिक आपण देणार आहोत. मी सरांना विनंती करेन, मोठी सरांना माईक एक पुढे घ्या त्याच्याजवळ. आणि तो खेळाडू आहे अंडर 23 चा स्पर्धेमध्ये ज्या प्रकारची याची धाव संख्या करतोय मॅन ऑफ द सिरीज. बॅट, ट्रॉफी, इयरफोन, टी शर्ट. आणि तो खेळाडू आहे कोण रॉश ग्लेन वैती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून झाले. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतो रॉश वैती.
या ठिकाणी त्याला पुरस्कार दिला जात आहे. काय जबरदस्त पुरस्कार आहे. एक आकर्षक ट्रॉफी आहे, सुंदर टी शर्ट आहे आणि यानंतर मी खेळलेलं जो क्रिकेट आहे त्याची कॉमेंट्री ऐकण्यासाठी त्याला हेडफोन देण्यात आलेला आहे. आपण यायचं आहे क्रिश लंडन, कॉंग्रॅच्युलेशन, मॅन ऑफ द सिरीज मिळालेला आहे. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार अभिनंदन. काय बोलशील? टुर्नामेंट खूप चांगली झाली. टुर्नामेंट तर खूप चांगली झाली आणि मॅन ऑफ द सिरीज भेटून अजून चांगलं वाटतंय. असाच गेम चालत राहील. पप्पाला बोलूया. पप्पा कुठे ग्लेन? आपण यायचं, ग्लेन यायचं. देखील सगळ्यांचा माहिती करता आम्ही कॉमेंटेटर आहोत, आम्हाला काही खेळता येत नाही, परंतु बाप आणि बेटा होते त्यावेळी आम्ही 2 डायलॉग मारले होते. एक मारलं होतं बाप से बेटा सवाई आणि एक मारलं होतं बाप आखिर बाप होता है. बाप आणि बेटा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. जबरदस्त परफॉर्मन्स आहे. जेडी हा आम्ही आता अगेन कधीच बोलत नाहीये, मात्र इथे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळालेला आहे रोश माहिती. थँक्यू. त्यानंतर ओपन गटातील आपण बोलणार आहोत गीतेश पंधेरे यांच्यासाठी जे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय मालिकावीर गीतेश पंधेरे. ओपन गटातील हरिभजन परायण कैलासवासी. आपण जर पाहिलं तर गोविंद सुकर यांच्या स्मरणार्थ बीजेत प्रीमियर लीग मध्ये जेव्हा हा संघ पराभूत झाला होता त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की दादा लीगची अजून एक स्पर्धा आहे ज्यामध्ये आम्ही फायनलला पोहोचू आणि त्यासाठी मी महत्वाची कामगिरी करेन. आज ते त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे. असा गीतेश पंधेरे. लेदर क्रिकेट देखील जबरदस्त अजय भोईस म्हणून ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात केली. आज अप्रतिम अशी कामगिरी. गॉड्स प्लॅन युट्यूब चॅनल देखील लाईव्ह स्ट्रीमिंगचे प्रोप्रायटर आहेत ते सनी सिंग साहेबांच्या शुभ असते. चला गीतेश पुढे या. जबरदस्त परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गीतेश करता. अभिनंदन गीतेश. जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे. सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि फायनल मध्ये धमाका करंडक जिंकलेला आहे. यावेळी तुमचं फोटो सेशन सुद्धा पाहिलं. मामा बरोबर तुम्ही खूप चांगले फोटो काढलेले आहेत. यावेळी काय सांगशील? सर्वप्रथम तर मामाला मी वरती बोलेन, कारण की प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही सेमीफायनल हारतो तेव्हा मामाला खूप दगदग असते. माझ्यापेक्षा टेन्शन त्यांना खूप असतं की आम्ही जिंकणार की हारणार. आम्ही ऑप्शनला बसलेलो. आम्ही रॉसचा जेव्हा पहिला बिगिनिंग आम्ही रॉसचा करत होतो तेव्हा पण मामा एवढे घाबरले की त्यांचे हात धरतात. नाही आएगा मनापासून त्यांना असं वाटतं की येईल मी जिंकावं. टाकेल मी. त्यांचा सपोर्ट माझा पूर्ण कधी पण बघा जेव्हा मामा शिवण असेल पिंटा असेल यांचा सपोर्ट मला कधी पण पूर्ण असतो. त्यांना मनापासून वाटतं की मी फायनलला यायला पाहिजे. मॅडी इकडे मामा कुठे? त्यांना मी बोललेलो यावेळेला आपण फायनल मारणार आहे, तुम्हाला दोन शब्द बोलायचंच आहे. थँक्यू माझ्या मित्रांनो. सर्व खेळाडूंना माझं साष्टांग नमस्कार आणि आशीर्वाद. तसेच आशिष जसवाल माझा मित्र, आकाश अंधारलेकर आणि सर्व कमिटीचे मेंबर यांनी ही स्पर्धा आयोजित केली. आम्ही सर्व त्याच्या स्पर्धेमध्ये समाविष्ट होतो. त्यांनी चांगलं खेळावं, खेळाडूंना याच्यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि खरोखर बंदरपाकाडी विभागामधून अशा अनेक स्पर्धा होतात. उत्स्फूर्तपणे भाग घेतात खेळाडू. अंडर 19चे, अंडर 23चे, ओपनवाले आणि खरोखर जेडी, महादेव आणखी सुरेश पाटील असे चांगले दिग्गज खेळाडू आमच्या या स्पर्धेमध्ये खेळतात आणि या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळतो. आणि खरं म्हणजे आम्ही आज फायनलला पोहोचलो. आज मी या खेळाचा भाग बनलो होतो आणि खरोखर म्हणाल तर मी खरोखर एक क्रिकेट खेळायला खेळतो मी, पण मला असं वाटतं की माझाच संघ जिंकायला पाहिजे आणि कायमचा जिंकायला पाहिजे असं मला सुद्धा वाटतं. परंतु खरोखर आभार मानायचे तर खरं आशिष जसवाल वगैरे हे कमिटी मेंबर वगैरे यांनी सर्व या स्टेजची शोभा वाढवली आणि आम्हाला चांगल्या प्रकारे खेळायला मिळालं. तसेच आम्हाला राजूभाई पुढे आणि मोंटी सर यांचा नेहमीच आपल्याला सहभाग मिळतो. ते त्यांचे 2 शब्द आम्हाला ऐकायला मिळतात आणि त्याच्यामध्ये जो आम्हाला आनंद मिळतो तो गगनात मावेनासा होतो. म्हणून ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तसेच आमचा मित्र ओमकार पारकर
ओंकार पारकर हा सुद्धा एक उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये भाग घेणारा, हिरिरीने भाग घेणारा खेळाडू, भले काय उपविजेता झाला असेल, परंतु खरोखर पहिल्यांदाच तो मला म्हणाला होता की आम्ही या स्पर्धेमध्ये उपविजेता होईना किंवा आम्ही फायनल मध्ये पोहोचणार. आणि खरोखर धन्यवाद त्या टीमला. तसेच त्यांचा मालक विपुल परब यांचे सुद्धा मी आभार मानतो की आणि पहिल्यांदा एंट्री टाकली आणि उपविजेता झाले. धन्यवाद. पैसा हराया पैसा हरायने सगळे जिंकलेले आहेत. आपण पाहिलं दोन्ही टीम्स पुन्हा एकदा जोरदार या ठिकाणी टाळ्या होऊ द्या आमच्या मामा करता. कांदोलीचा गाव आहे आमच्या मामाचा आणि मामा आहे आमच्या कामाचा. क्या बात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या मामासाठी. मी दोघांनाही विनंती करेन, नितेश पंधरे आणि मामा, नितेश थोडं पुढे या स्पर्धेबद्दलचं तुमचं मत काय? थँक्यू नितेश. आमच्या ऑर्गनायझर्स बद्दल तुम्हाला बोलावंच लागेल. ऑर्गनाईज बद्दल असं बोलेन की दरवेळेस आम्ही ऑर्गनायझर असतो म्हणून मला खूप फिरावं लागतं इकडे तिकडे. खूप थकायला होतं कारण की पूर्ण महिनाभर इकडे फिर तिकडे फिर. यावेळी ही वेळच अशी आहे की मला पूर्ण आराम भेटला आणि म्हणून माझा चांगला परफॉर्मन्स पण झाला. आणि टुर्नामेंटबद्दल बोलेन तर यावर्षी त्याला कोणी जी टुर्नामेंट केली आहे तर मी बोलेन की कंटिन्यूली त्यांनी टुर्नामेंट करावी. आशिष असेल, उम्मर, योग्या, बमदा, बाकी सर्व असेल, आकाश, पारकर वगैरे जे जे कोणी सर्वांचं नाव नाही घेत आता, पण ट्राय करा की प्रत्येक वर्षी टुर्नामेंट होईल. कारण की आपल्या एरियातली जेवढे पोरं खेळतात आहे आता सर्वजण मोस्टली यायला लागले. असंच येत राहा, सर्व सोबत खेळत राहूया. खूप आभार. जोरदार टाळ्या होऊ द्या. मॅन ऑफ द सिरीज गितेश गॉड प्लॅन्स विजेता झालेला आहे. अभिनंदन. थँक्यू. या ठिकाणी चिमण याला विनंती करतो, प्रफुल्ल आपण वरती यायचं त्या अगोदर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला चांगलं योगदान दिलं आपल्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून असे इंटरनॅशनल कॉमेंटेटर मी आशिष जयस्वाल यांना विनंती करतो आपण हा सत्कार मॉन्टी सरांचा या ठिकाणी करणार आहोत. आकाश अंतर्लेकर आपण पुढे या. आपण कॉमनवेल्थ गेम्स, नॅशनल गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स, खेलो इंडिया हे सर्व मोठमोठ्या स्पर्धा डीडी स्पोर्ट दूरदर्शनच्या माध्यमातून आणि सरांच्या माध्यमातून यावर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनची कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा मला दूरदर्शनच्या माध्यमातून कव्हर करायला मिळाली. असे आदरणीय गुरुवारे मॉन्टी सर यांचा सत्कार सन्मान आपण करत आहोत. चिमण आपण वरती यायचं, आपले देखील 2 शब्द अनमोल आहेत. धन्यवाद राजू. माझ्या आवाजाबरोबर आणखी एक गोड आवाज आपल्याला ऐकायला नेहमीच मिळत असतो. आज तो मुंबईमध्ये बोलत आहे, तो महाराष्ट्रामध्ये बोलत आहे. आपण त्याला पिक्चर मध्ये सुद्धा पाहिलेला आहे आणि त्याच्या आवाजामुळे प्रत्येक टुर्नामेंटला एक गोडवा निर्माण होतो. यायचे राजेश कुळे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यावेळी आपण पाहत आहोत आमचे आणखी एक इंटरनॅशनल कॉमेंटेटर राजेश कुळे यांचा या ठिकाणी सिंग साहेब सन्मान करत आहेत. आमचे चिमण साहेब आलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊ द्या राजेश कुळे करता. खूप खूप आभार राजू. आणि यानंतर मी पुन्हा माईक देत आहोत राजूकडे. मी दोन्ही पंचांचा या ठिकाणी सत्कार करणार आहे. किरण कुळे आणि सौरभ दुबे यायचंय. आपला सत्कार आम्ही करत आहोत. किरण कुळे प्रमाणे आयु टीम मधील दीपेश अवघडे यांना विनंती करतो. प्रथम किरण कुळे ISPL साठी ज्यांना आपण पाहिलेलं आहे साईड आर्म स्पेशालिस्ट मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या प्रकारचं योगदान त्यांचं आपण पाहिलंय असे किरण कुळे सर यांचा सत्कार सन्मान. यानंतर आपण सौरभ दुबे यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करत आहोत. धन्यवाद सौरभजी. दीपेश आपण यायचं. दीपेश अवघडे आमचे लाईव्ह स्ट्रीमिंग रोलिंग आपण देखील यायचं आहे. मी विनंती करेन युवक मंडळ सिद्धेश्वर बॉईज किंवा अनिकेत सावंत आपला एक प्रतिनिधी आपण इथे आलात तर बरं होईल. बंडागळजी मला वाटतं तिकडे आहेत सिद्धेश्वर बॉईजचे प्रतिनिधी. आपण या इकडे. चला सत्कार सन्मान आपण करत आहोत रोलिंग स्पोर्ट्स. धन्यवाद. यांचं चिमण आपण यायचंय. या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर आपण ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. आशिष स्पोर्ट सदानंद धाडवे, आशिष स्पोर्ट सदानंद धाडवे साहेब आपण यायचंय. आपला देखील सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तभी तक आया नहीं था ना. जे आपण टी शर्ट्स आपल्याला पाहिलं सदानंद धाडवे, आशिष स्पोर्ट्स
यांनी आपल्याला जे सहकार्य दिलेलं आहे, टी शर्ट, साडी, सत्कार, सन्मान, धन्यवाद. चिमण, आपण माईक घ्यायचं आता. तुला पूर्ण स्पर्धेबद्दल बोलायचं, ज्या प्रकारचं योगदान आपण दिलात त्या लोकांचं निश्चितच आपण सर्व स्पर्धा जवळपास 2 महिने चिमण आपण या मैदानावर 5 जुलैपासून या स्पर्धेबद्दलचं योगदान आपलं जे आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तसंच सर्व प्लेयर आणि कमिटी मेंबर खूप खूप तुम्हाला धन्यवाद. कारण की टुर्नामेंट केल्याबद्दल. कारण की टुर्नामेंट लवकर होत नाही, शक्य नसते. आता आज 3 वरची फायनल झाली. कोणाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की 3 वरची मॅच होत नाही लवकर. वादावाद होतात, लेट होते मॅच. चालतं, तो भाग आहे. थोडा मॅच टाइम वरती झाली तर सगळं बरोबर होतं. आणि कमिटीबद्दल काय बोलायचं, आता सगळ्यांना माहितीच आहे टुर्नामेंट सक्सेस झालेली आहे. कमिटीसाठी जरा एक टाळ्या होऊन जाऊ द्या, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कमिटीबद्दल. राजू दादा आहे, मोंटी दादा आहे, हे आपल्यासाठी कधी पण एनी टाइम उभे असतात आपल्याला. आणि आशिष अंडे आहे, आशिष आहे, योगेश आहे, उमर आहे, पवन दादा आहे. हे लोकांना आता कळलं असेल की टुर्नामेंट हा बंकसचा भाग नाही आहे, चेष्टाची गरज आहे. टुर्नामेंट करणं कसं अवघड असतं हे आता सगळ्यांना कळलं असेल. ते लोकांना माहिती पडलं असेल की चिमण, दाढी, मॅडी, उदय हे लोक कसे टुर्नामेंट करतात. आता हे लोकांना कळलं असेल. तर यापुढे पुढची टुर्नामेंट आमची पण होणार आहे, केविन किंगची. ही तुमची टुर्नामेंट आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही भाग घ्या. मी असं बोलत नाही की ती तुमची टुर्नामेंट नाही आहे, ती पण तुमची टुर्नामेंट आहे. त्याच्यामध्ये पण आम्हाला सपोर्ट करायला या. कारण की त्या टायमाला आम्ही फक्त 6 जण असतो सपोर्टमध्ये, 6 जण. आता तुम्ही ह्या कमिटीला सपोर्ट केला तसं आम्हाला पण सपोर्ट करा. फक्त ऍटलीस्ट या आमच्यासाठी. बस, थँक्यू राजूदा, धन्यवाद. थँक्यू. यानंतर अजय स्पोर्ट्स आणि माझा मित्र एकदम खाचून खास, ज्यांना मी अंडर एस्टिमेट करत होतो कळलेला की तो खेळत नाही, काही नाही खेळत. लोक त्याला जाम अंडर एस्टिमेट करतात की तो नकली आहे, काही खेळत नाही, तो फक्त प्रॅक्टिसमध्येच खेळतो असं येतो. आज त्याने खूप चांगला खेळला. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन कल्लन, खूप चांगली बॅटिंग केली. आणि तुला एक गिफ्ट आहे माझ्याकडनं, एक कॅप AR स्पोर्ट्सकडनं नक्की. आणि ही टुर्नामेंट खूपच चांगली झाली. मी असंच कपचं नाव ठेवलं आहे फॅमिली कप. कारण कसं आहे, हे सगळे माझे मित्रच आहेत. तर आमचं कसं जरा वेगळं असतं. आणि वेगळं म्हणजे माझं असं वेगळं नाही, आमचे जरा ते 4 वेगळे असतात, ह्यांचे 4 वेगळे असतात. आम्ही संगीत खेळतो, तर मी यांचं फक्त नाव ठेवलं आहे फॅमिली कप असं. पण हे खूप चांगली टुर्नामेंट केली ह्या लोकांनी. आणि अशी टुर्नामेंट तुम्ही करत राहा. हे लोक बोललेले की आम्ही एकदाच करतोय, ती बोलले एकदा नका करू. परंतु कोणी विचारलं पाहिजे की तुम्ही टुर्नामेंट टेनिसला कधी करणार. आणि ही टुर्नामेंट खूप म्हणजे खूप चांगली केली या लोकांनी. अनएक्सेप्टेबल होती, खूप चांगली टुर्नामेंट केली. जसे आमचे नाव तर खूप आहेत, पण नाव नाही घेणार. फक्त मी फॅमिली मेंबर आहेत, आशू आणि आमचे माय मोस्ट ऑफ मेमोरेबल फ्रेंड सर आकाश, ज्यांनी मला म्हणजे मी बॉक्स खेळायचो, त्याच्यानंतर मला टेनिसमध्ये ओव्हरमध्ये आलं. तो माझा खास मित्र आमचा सर आकाश आंजरलेकर, ज्यांनी म्हणते मी मॅगी बोलत, तो माझा खास मित्र इथे सर बसलाय, आकाश आंजरलेकर. खूप चांगली टुर्नामेंट केली. अशीच टुर्नामेंट करत राहा आणि असे चांगली म्हणजे आपल्या पोरांसाठी खूप चांगली खेळत राहा. आणि थँक्स टू बबनदा, गणेश सर यांनी आपल्याला हे ग्राउंड खेळण्यासाठी उपलब्ध केलं. आणि नॉट टू फॉरगेट पॉन्टी सर आणि राजेशदा, द व्हॉइस ऑफ चारकोप अँड द व्हॉइस ऑफ गुडा. थँक्यू सो मच सर. आशो फॅमिली कडक, आणि त्यामध्ये फॅमिली बसल्या बाजूला आली. स्पॉन्सर आणण्यासाठी लागली होती. खूप सारे म्हणजे रात्री 12-1 वाजून लागायला लागलं होतं. आणि टी शर्ट वगैरे सर्व करायचं टेन्शन डोक्यावर. टुर्नामेंट जवळ आले. आता काय करायचं, एवढे कमी पडतात तेवढे कमी पडतात आहे. तर काय करायचा विषय डोक्यात आलेला. नंतर मग आशिषनी फोन केला की एवढे कमी पडतात तेवढे कमी पडतात, तर काय करायचं असं टेन्शन असतं टुर्नामेंट करण्यासाठी. म्हणून टुर्नामेंटला कुठली टुर्नामेंट असतो कोणी नाव ठेवू नका. आणि जे मेहनत करतात त्यांना खरोखर त्यांचा हे द्या, श्रेय द्या असं मी बोलतो. आणि आशिष आणि आकाशचं मी नमूद करेन नाव. त्यांनी खूप चांगली म्हणजे एकदम खूप म्हणजे जास्त मेहनत घेतली.
आणि आम्ही पण होतो त्यांच्या सपोर्टमध्ये, सर्व होतो जे आम्ही सकाळी खेळतो प्रियम मित्र. आणि जिंकलेली टीम आहे त्यांचं मी अभिनंदन करेन सर्वप्रथम. आणि सोबत आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो फायनलला, म्हणून आम्ही जिंकलो म्हणून आम्ही आमचंही अभिनंदन करू. थँक्यू ऑल. आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजेच संघ मालक आणि सर्व खेळाडू यांच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. प्रत्येक आम्ही जी तारीख दिली त्या तारखेच्या आत पेमेंट केलं, आपला फॉर्म रजिस्टर केला, त्यामुळे खूप बरं वाटलं. त्यामुळे सर्व खेळाडूंना आपल्या विभागातील एकच विनंती असेल, स्पर्धा आपल्या विभागातील कोणीही आयोजित करू दे, तुमचा प्रतिसाद मात्र 100% मिळाला पाहिजे, तर मात्र आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. तर या गोष्टीची सर्वांनी एकदा दखल घ्यायची आहे. आणि खूप खूप छान स्पर्धा झाली. आपल्या YouTube लाईव्ह देखील प्रोलिंग स्पोर्ट्स होतं, त्यांचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी देखील आम्हाला जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण केली. त्यानंतर बघा, आपण दर रविवारी सामने खेळतो, पण त्या सामन्याला एवढी मजा येत नाही. पण अशी स्पर्धा असेल त्या स्पर्धेला मजा येते, कारण त्याचं कारण असतं हे दोन समालोचक. कारण हे दोन समालोचक आजच्या या स्पर्धेला जिवंत ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे मी मॉन्टी सर असतील आणि आपले राजू दादा असतील यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करीन. आणि मॉन्टी सर आणि राजू दादा दरवर्षी आम्हाला किंवा प्रत्येक स्पर्धेला असाच तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्याल अशी आम्ही सर्व खेळाडूंकडून अपेक्षा करतो. आणि माझे शेवटचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, मॉर्निंग बॉईज संघाचा इपी पुर्रे. येस, खूप खूप धन्यवाद. आणि जाता जाता शेवटी एकच वाक्य बोलीन राजू दादा, मॉन्टी दादा. ही स्पर्धा होती ती म्हणजेच खेळाडूंसाठी आयोजित केलेली स्पर्धा क्या होती. बात है. त्यामुळे सर्व खेळाडूंचे, सर्व क्रिकेटर रसिकांचं आणि सर्व आपले समालोचक दादा असतील, YouTube लाईव्ह असेल, सर्व सपोर्टरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपला आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर अंतिम फायनल मध्ये 6 संघांपैकी 2 संघ समर्थ वॉरियर्स आणि गॉड्स प्लॅन या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्या प्रकारे आपण पाहत आहोत अंतिम गंभीरपणे उभे राहतात. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आशिष यांचा सत्कार आपण आशिष जयस्वाल यांच्या शुभ हस्ते आशिष ठाकूर यांचा या ठिकाणी करत आहोत. विजेता संघ गॉड्स प्लॅन अजय स्पोर्ट्स अभिनंदन. यानंतर अमित जयस्वाल आपण देखील इतका चांगला आणि आपण सुंदर पद्धतीने पाहतोय. अमित जयस्वाल, चला या लवकर मोन्या परत. अमित जयस्वाल जो लांब राहतोय, जवळ येणार ना ते लगेच. महेश परबात बघा किती रिकॉर्ड झालेला आहे, सुंदर. नितेश सिंग, अमित सिंग, मोन्या परब यांचा सत्कार आपण करत आहोत. आपली शाळेची गरज आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं योगदान आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अशा पद्धतीने हा संपूर्ण सुंदर असा मॉर्निंग बॉईज प्रेझेंट मॉन्सून प्रीमियर लीग या क्रिकेटचा रबर बॉल धमाका संपन्न